नमस्कार गाईज, तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी स्वागत करीत आहे. तर आजचा आपला ब्लॉग खूप मजेदार आहे आणि आज मी घरीच आहे. आज काही फिरतीवर नाही आम्ही. तर आज घरी बसलो होतो. मम्मी पप्पा ते शेतात गेली, भाऊ अक्का ते दहाव्याला गेले आणि दीदी शाळेत गेली, पिल्या पण शाळेत गेल्या. मी आज एकटाच घरी. तर काय गाईज, आता काय काहीतरी घरी पण खूप राडा झालेला आहे, बघू शकता तुम्ही चौकात तिकडे. घरी पण आता दीदी बाकी तिला यावं लागेल, ती 12 वाजता येणार आहे. बघू शकता तुम्ही किचन आहे आमचं. तर गाईज आता आवरायचं आहे थोडं. आता कसं दीदीला पण मदत करावं लागते थोडीफार आणि मग बघू काय होतंय काय नाही. आता मी जेवण करतो, अजून जेवण पण नाही केलं. आता टाईम बघू शकता तुम्ही, 9:45 झालेली. 9:45 झाले. आता मी जेवण करतो. आता जेवायला बघू शकता तुम्ही काय काय आहे. वरण पोळी, हे चिक्कू आहे, हे राजगिऱ्याचा लाडू आहे. असं काही चांगल्या प्रकारे जेवण आहे आपलं. आता आपण जेवण करू, मग तुम्हाला भेटू. ठीक आहे, या गाईस तुम्ही पण जेवण करा. बघा, या करा जेवण. डबल तुम्ही म्हणसान जेवायला बोलवलं नाही आम्हाला, करा जेवण. तर गाईच अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्याच्या नंतर पहिलं काम राहतं आपलं ताट उचलून घेणं. ते अजून आम्ही काही उचललेलं नाही. तर तुम्हाला काय सांगावं, आज आमच्या मागे काय काम आहे. आमच्या मागे आज काहीच काम नाही घ्यायचं. हे बघा, आमच्या घरात बघू शकता तुम्ही कशी चिमणी येते. बघा हे बघा, चिमणी पकडा पकडा. बघा त्यांच्या जवळ जरी गेलं तर काही करीत नाही. हे बघा, हे का कशा आहे चिमणी, बघू शकता तुम्ही. केली हिला बघा. तर अशा प्रकारे चिमणी उडून गेले. आता तुम्ही इथं बघू शकता घराची हालत काय झाली. अशी काही नाही, घराची हालत झाली. इकडे बघू शकता, इकडे बघू शकता. आता ह्यो राडा उचलायचा आहे इथं. आता दीदी येणार आहे, तिथं आवरेनच, ती आवरून घेणार आहे. आता मी माझं हे जेवलेलं आहे ताट उचलतो आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे गाईज. आता आता 2 घंटे बाकी अजून पिल्याला यायला. 2 घंट्यात पिले. मम्मी ते शेतात गेले. बघू तिसरा पहारा जर का प्लॅन झाला शेतात जायचं तर जाऊ. बघू काय होतं काय नाही का गाईज. काहीच तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची. काय ना गाईज, आपण मराठी मुलगा आहे. मी काय मिडल क्लास फॅमिलीमधून हे करतो, सर्वाइव्ह करतो. मिडल क्लासमध्ये काय राहतं की बाबा मुलाचं खूप मोठं स्वप्न राहतं, पण त्याला ते म्हणजे त्याला त्यात कसं करावं ते काही कळत नाही. माझं कसं आहे गाईज, मला शिक्षणाची जादा काही आवड नाही. माझं एक तर बिझनेसमध्ये असं काहीतरी घुसावं वाटतं मला, नाही तर मग कॉन्टेंट क्रिएटर असं काहीतरी यूट्यूबर वगैरे असं काही बनावं वाटतं. त्यासाठी मी चालू केलं आहे गाईज. तर गाईज तुमचा सपोर्ट असला तर आपण खूप पुढे जाऊ आणि मी माझी मेहनत सोडणार नाही. मी माझी मेहनत लगातार चालू ठेवणार.
काही आहे संकट आले, काही जरी झालं तर मी डेली व्हिडिओ टाकणार. तर तुमचा सपोर्ट पाहिजे गाईज मला. तुमच्या सपोर्टशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही. तुमचा सपोर्ट असला ना गाईज, बस मला बाकी काही नाही लागत. तर तुमचा सपोर्ट मला राहू द्या. आपण हे जे दिसतंय हे असं काही वातावरण, हे वातावरण आहे आपल्याला बदलायचं आहे. आपली परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. आपली परिस्थिती बदलल्याशिवाय काय होऊ शकणार नाही. आणि गाईज आताच्या जमान्यात पैसा आहे तर सगळे, बाकी काही विषय नाही. आपण मिडल क्लास फॅमिलीमधून हे तर आपल्याला माहिती पैसेच काय राहतं काय नाही. आता तुम्हाला सांगतो, माझे वडील आहे का, माझे वडील शेती करता. आमची चांगली आहे शेती, त्यांच्यातून होतं चांगलं थोडंफार उत्पन्न, त्यातून आमचं चालतं. पण गाईज एक असं राहतं का प्रत्येकाचं एक एक स्वप्न राहतं. माझं एक स्वप्न आहे, मला पण ते पूर्ण करायचं आहे. तर मी माझ्या स्वप्नांच्या मागे चाललो आहे आता. फक्त मला माझ्या स्वप्नांकडे जायच्या रस्त्यात तुमची पण खूप गरज आहे. तुमची गरज मला 100% लागणार. तुमचा सपोर्ट असू द्या मला गाईज. आणि बस बाकी काय बोलू शकत नाही आता मी. तर आता दीदीन ते पिले बघू, त्यांना भेटतो, त्यांना तुम्हाला दाखवतो ते आल्यावर. तर ठीक आहे, चालेल, भेटू गाईज दीदीन पिले आल्यावर. तर गाईज दीदी आली घरी. तिला इथे रुपयाच काय राडा होता घरी, कस काय राडा होता जरा तुमच्या भाषेत जरस की जा. ती डायरेक्ट शांत झाली गाई, इतका राडा बघून शॉक झाली ती डायरेक्ट. पिल्या पण आला, पण पिल्या बाहेर गेला. आता ही आवरू राहिली. मी फोनमध्ये ब्लॉग बघत होतो. टुचण किंग गणेश वाल. मला खूप त्यांचे ब्लॉग आवडतात घ्यायच, खतरनाक. टोचना दा किंग देश कीन मूट तो एडिया करेनी तू स्वैग बलिये. हो ये शेर अकेला है शिकारा. चला तर गाईज तुम्हाला भेटू थोड्या वेळाने. तर बिफोरमध्ये तर सध्या असं दिसतंय आता. हे असं इकडे बघू शकता राडा, आणि इकडे पण बघू शकता. तर तुम्हाला आफ्टरमध्ये दाखवून इथं कसं होईल आता. थोडा चेंज होईल गाईज, थोडा चेंज. आपल्या जरा जुनं घरी मकानाचं बघू शकता. हे पहा, जुन्या टाईपचं घर आहे, जुन्या टाईपचं काहीच. ये शेर अकेला इकडं नवं किचन आहे नवा. फॅन बिंगतोय का बिंगतोय ऐसा ही मजाक करना चाहिए गाइस. देवघर डिस्काउंट देवघर.
आफ्टर लुक कसं काय सगळं आवरले बघू शकता मला पण इकडे पण किचनकडे बघू शकता तुम्ही. तर दीदीनं आवरले सगळं. हे आमचं फ्रीज. आता यातून मी कैरी घेतो. कैरी खायची आम्हाला. कैरी आहे का नाही छोटा नाही कैरी अजून तरी खायचं. चिंच पण खाणार आता आम्ही. नारळ तर काय चिंच आणि कैरी खाता आम्ही मग भेटतो तुम्हाला. तर काहीच मी झोपलो होतो. आत्ता उठलो 4 वाजलेली. तर मला माझ्या मित्राचा फोन आला का आपल्याला क्रिकेट खेळायला बोलवलं. मग जाऊ क्रिकेट खेळायला जाऊ. तरी ऊन बघा किती आहे अजून. हे बघा ऊन किती. लय ऊन आहे अजून लय. तर चला क्रिकेट खेळायला जाऊ. तुम्हाला ग्राउंडवर भेटतो. चला तर काहीच आता वाजलेली 6 साडेसहा झालेली आहेत. 7 म्हणजे सनसेट बघू शकता तुम्ही. शेतात आले बघा सूर्य. हे आपला ऊस आहे. तर आता आपण चाललेले कॉक बंद करायला. तर वरचा कॉक बंद करून येऊ आपण. मस्त कसा व्ह्यू आहे बघा. चीता ही कहते हैं. चलो गाइस तो आज हम आ चुके हैं हमारे खेत में. ये हमारा गन्ने का खेत है गाइस. ये हमारा गन्ने का खेत है गाइस. इस बार पानी है तो गन्ना बहुत है हमारे इधर. ये देखो वो देखो सूरज तो डूब गया. वो देखो वो. क्या प्यारा व्यू आ रहा है गाइस. क्या प्यारा व्यू आ रहा है. चलिए हम इधर के कॉक बंद कर देते हैं. फिर आपसे बातचीत करते हैं गाइस. मेरे फ़ोन में चार्जिंग भी कम है. ये देखो ये ऑन ऑफ का है. इधर इधर ऑन होता है. इधर
और इधर ऑफ होता है, तो हमें ऑफ करना है। ये देखो, तो ये देखो हमने इधर इधर ऑफ कर दिया। तो चलो गाइस चलते हैं। ये मेरे पापा के भाई मतलब चुलत भाई का खेत है, उनका गन्ना ये देखो, ये गन्ना भी अच्छा है और ये अपना है। तो इसी प्रकार से हम चल रहे हैं, बहुत बढ़िया मजा आ रहा है। ऐसा ही सपोर्ट बनाए रखो। आसमान में बाज और खेतों में स्वराज, लड़कियों का दिल जीत लेता है। चलो 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 चलो, आपको फिर से एक बार सनसेट दिखा देता हूँ। चलिए गाइस, ये देखो सूरज दादा तो ढल गए, वो देखो। तो गाइस इसी सनसेट के टाइम पर हम हमारा ब्लॉग एंड करते हैं। आपको हमारा ब्लॉग पसंद आया हो तो लाइक शेयर सब्सक्राइब कर देना। अभी हम क्रिकेट खेल कर इधर आ चुके हैं खेत में, तो मोटर चालू करनी थी इसलिए हम इधर खेत में आ गए। ऐसा है, आपका सपोर्ट बनाए रखो, आपका सपोर्ट ही हमारा एक वो है। तो ठीक है गाइस, ऐसे नए नए वीडियो देखिए, मैं ऐसे नए नए वीडियो डालता रहूँगा। और उधर है हमारा वो किली और वो देखो सोलार। तो ठीक है गाइस, ब्लॉग एंड करते हैं। आपको ब्लॉग पसंद आया हो तो लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूर कर देना और आपके भाई को प्यार देते रहना। ठीक है गाइस, बाय।